आधी मी खूप नटखट होते, मग मी एक आई बनले. आता माझे सगळे नट ढिले झालेत. आता फक्त अंगातून खटखटच आवाज ऐकू येतो. माहेरी आले होते, विचार केला आईला मस्त पंचपक्वान्न बनवून खाऊ घालते, तर आई बोलली तुझं टाइमवर ब्रश आणि आंघोळ झाली तर तेच आमच्यासाठी खूप मोठं आहे. जेवण तर आम्ही स्वतःच बनवणार. जेव्हा आयुष्य चांगलं चालायला लागतं ना, तेव्हा संशय यायला लागतो की आता कोणती तरी फिल्डिंग लागणार आहे, कारण एवढा आनंद फुकटात मिळत नाही. बौद्धगयाची धम्म सहल जाणार आहे, त्याचीच प्लॅनिंग करायला सभा रंगली होती. सभेमध्ये 12 दिवसाची ट्रिप जाणार होती. सर्व प्लॅनिंग करत होते आणि आमच्या मॅडम पेट पूजा. बौद्धगयाचे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, म्हणून आपल्या आयडीला लवकर फॉलो करून ठेवा. ट्रिपची प्लॅनिंग संपल्याच आमच्या पैसेवाल्या मामींनी आणि काकांनी पटपट बुकिंग करून टाकली. दुसरीकडे आमच्या मॅडम तर झक्कास डान्स चालू होता. इथे आल्यावर आम्हाला खेळण्यासाठी माणसे कमी नसतात, कधी आजी तर कधी आजोबा हाजीरच असतात. आणि मोदीजींचा निशाणा फक्त आमच्या स्त्रियांवरच आहे वाटते. नोटबंदी केली, आमची तिजोरी रिकामी केली, पेट्रोल महाग केलं, नवऱ्यासोबत फिरणं बंद केलं, सोनं महाग केलं, दागिनेच घेता येत नाही, एलपीजी महाग केलं, स्वयंपाकघराचं बजेटच बिघडलं. आणि एवढ्यावरच खुश न झाल्यानंतर तुम्ही सागराचे पण भाव वाढवून आमच्या चहावर लॉकडाऊनच लावला.